नुकतेच एका रस्त्याच्या दुतर्फा फटाक्याचे स्टॉल पाहिले आणि मला माझ्या लहानपणीचा सातारा आठवला. साताऱ्यात वरच्या रस्त्याला लॉ कॉलेजपासून अगदी स्वाद स्नॅक्सच्या वेळेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फटाक्याचे स्टॉल लागायचे आणि मग दिवाळी अगदीच जवळ आली असं वाटायला लागायचं. तसं लहानपणापासून मला कधी फटाक्यांची फार आवड नव्हती. अगदी भुईचक्र, झाड नाहीतर फुलबाजे एवढीच काय ती माझी मजल असायची. पण रोषणाईवाले फटाके बघायला मात्र मला खूप आवडायचं. ते उगीच हजारोच्या माळा लावायच्या, तो कर्कश आवाज, त्याच्यानंतर होणारा धूर, हे मला कधीच आवडलं नाही. आता मात्र दिवाळी आणि फटाके हे समीकरण माझ्या आयुष्यातून संपलंय. कारण मुलं लहान होती तोपर्यंत थोडेफार फटाके फोडत होती. आता त्यांनीही ते बंद केले. पण अजूनही रोषणाईवाले फटाके काही काही ऑकेजन्सला जेव्हा फुटले जातात तेव्हा त्यांची आकाशात होणारी ती रोषणाई बघायला मला खूप आवडतं. काही ठिकाणी तर मुद्दाम ती रोषणाई बघायला लोक गर्दी करतात. काही ठिकाणी त्याचे स्पेशल डेज असतात. एकूणच म्हटलं तर फटाक्यांनी आपलं आयुष्य व्यापलंय. पण ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जनावरांना होणारा त्रास हे सगळं पाहिलं की असं वाटतं, का फटाके फोडायचे आणि पैसा जाळायचा? हा विचार मात्र माझ्या मनात राहून राहून येतो. आता तुम्ही याला उदासीपणा म्हणा किंवा काही म्हणा, पण म्हणूनच मला फटाक्यांबद्दल जास्त प्रेम वाटत नाही. त्यापेक्षा तेवढा पैसा बाकी काहीतरी करण्यात, इतर शॉपिंग करण्यात खर्च करायला मिळाला तर मला जास्त मजा येईल.